आणि त्या स्पर्धेचे नियम ही तसेच असतील. तर सागर बोबडा विनंती असेल गैनिनाथ कुटेला आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये. आणि नक्कीच आपण आज सुरुवातीच्या दिवसाला आज ज्यांचा आवाज ऐकणार आहोत ते महाराष्ट्रातील एक बुलंद गोड आवाज अशी ओळख असलेले आमचे चंदू शेट सर आज या स्पर्धेला पहिल्याच दिवशी लाभले. कारण व्यस्त असतात. आज कुठे कलकत्त्याला, उद्या कुठे रतनबुवाला, उद्या रत्नागिरी, तर कधी कोलकाता. म्हणजे ही चक्री आहे ना, ही भिडणारी चक्री आहे. आणि चंदू शेट्टी ना तुमच्या या प्रवासापासून हॅट्स ऑफ, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. ती तिथून आर्टिका जरा काढायची आहे. जरा रिफ्लेक्शन होते फलंदाजाला. जी ब्लू कलरची आर्टिका आहे ना ती जरा तिथून काढायची आहे. विनंती असेल पंचांना. आपलीच आहे ना ती ब्लू कलरची आर्टिका, ती समोर येते डायरेक्ट. इकडं घ्या पाठी मग गाडी. गाडीचा ऊन पडते ना, ती चमकते यात. मग तुम्ही इकडे आणा आपल्या पाठी मग. तर विनंती असेल बाळाशेठ माबळे आणि सूरज म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते सामना सुरू व्हायच्या आधीच आपण त्याचा सत्कार करूया. आम्ही चंद्रकांत शेट्टी यांना विनंती करतोय. सूरज म्हात्रे आणि बाळाशेठ माबळे यांना विनंती असेल. चंद्रकांत शेट्टी सर आपल्याला पाऊण चार आल्या केलेला अतिशय चांगला असतो. मग तुमचा तो 1 ग्लास पाणी असो किंवा तो अर्धा कप चहा असो. धन्यवाद. आणि या स्पर्धेची सुरुवात या महाराष्ट्राच्या गोड आवाजानेच करूया. अर्थात पहिल्या इनिंग पासून आपण आवाज ऐकणारा तो महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा गोड आवाज आहे. पण मात्र हा देशभर फिरायला लागलाय. कधी आपल्याला सुद्धा वेळ कमी द्यायला लागलाय. कारण स्पर्धेच्या शेवटला आपण त्यांना बोलत असतो. पण मात्र स्पर्धेची सुरुवातच माझ्याकडून होऊ द्या अशी त्यांची इच्छा होती. आणि नक्कीच त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण त्यांना पहिल्या दिवशीच इथे आमंत्रित केलंय. आणि पुढचा आवाज असेल, या स्पर्धेला सुरुवात होईल आणि आवाज असेल चंद्रकांत शेट्टी यांचा. धन्यवाद. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत. धावीर महाराज यांच्या कृपेने ही स्पर्धा जर पाहिलं तर 11 यशस्वी पर्वानंतर 12व्या पर्वामध्ये दाखल झालेली आहे. आयोजकांच्या प्रचंड मेहनतीने, खेळाडूंच्या कामगिरीने आणि प्रेक्षकांच्या गर्दीने या क्रीडा स्पर्धेची एक वेगळीच ओळख अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. आणि फक्त स्पर्धाच नाही, रोहा तालुक्याला देखील या स्पर्धेने हिट केलेलं आहे. त्यामुळे ही क्रीडा स्पर्धा रोहाकरांच्या हृदयामध्ये बसलेली आहे आणि प्रत्येक खेळाडूला ही खेळाविषयी वाटते. पहिल्या 2 ओव्हर या सर्कलच्या असतील. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. नियमांची आपण सगळ्यांनी माहिती घ्यायची आहे आणि या स्पर्धेकडे घेऊन जातोय आपल्याला. 2024 ची स्पर्धा सुरू होते. धावीर चषक एका बाजूला जर पाहिलं तर श्री गुरुदत्त नावे, एका बाजूला जर पाहिलं तर मैत्री 11 दर्या किनारा अष्टमी रॉयल्स या टीमला आपण या ठिकाणी पाहणार आहात. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गैनीनाथ कटोरे जे एक दिग्गज लिजेंड खेळाडू आहेत गैनीनाथ, आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर हर्षद टावरी यांना आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी सलमान सिद्दीक, हेही देखील एक तालुक्यातील एक बलाढ्य नाव आहे आणि जिल्ह्यातील देखील तेच मात्र गोलंदाजीसाठी पाहायला मिळतंय. पहा काय पिक्चर क्लिअरिटी आहे. मी ड्रीम्स चं देखील विशेष कौतुक करेल, dreamscricket.in चं. त्याचबरोबरीने सिक्सरच्या बॉलवर ही स्पर्धा, मानाची प्रतिष्ठेची धावीर चषक. जोरदार टाळ्या.
पहिला बॉल, पहिल्याच बॉलला जर पाहिलं तर ऑन साइडला खेळलाय आणि पहिलाच बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. सुरुवात झाली चौकाराने की या वर्षी म्हणजे 2024 ची पहिली धाव काढण्याचा मान जर कोणाला जात असेल तर ते लिजेंड गहिरीनाथ यांच्या नावावर जातोय. हा, तर मैदानात ज्यावेळेला सराव सुरू होता त्यावेळेला तुषार शिंदे यांनी देखील टोलेबाजी केली. पहिला अनधिकृत चौकार तुमचा आलाय आणि अधिकृत चौकार यांचा आलाय. चौकार षटकारांची आतषबाजी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि तसे सिक्सरचा बॉल आहे, हा गोलंदाजांना देखील सहायता करेल. यावेळेला पहा तेच इकडे पाहायला मिळतंय. पहिला चेंडू जर पाहिलं तर लेंथवर, आता जर पाहिलं तर थोडासा बॅक ऑफ द लेंथ घेतला, चेंडूचा टप्पा बदलला आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने चेंडू पाठवलेला आहे. यावेळेला आपण पाहू शकता बॉल हवेत आहे आणि इकडे विकेट येताना पाहायला मिळते. चौकाराने सुरुवात झाली परंतु त्याच ओव्हरमध्ये विकेटही आली. खेळाडू बाद. या दोन्ही टीमला कर्णधाराने नोंद घ्यायची. एका डावाला एक रिव्ह्यू सुद्धा असणार आहे परंतु तो रिव्ह्यू तुम्हाला केवळ रनआउट, त्याचबरोबर जर तुम्हाला थ्रोचा काही अडथळा आला तर त्यासाठी सुद्धा तुम्ही तो रिव्ह्यू घेऊ शकता आणि बीमर यासाठी तो रिव्ह्यू तुम्हाला मिळणार आहे आणि ते देखील सॉफ्ट सिग्नल पंचांचा पहिला इकडे घेतला जाईल. जर कधी अँगलमध्ये नाही आलं तर कॅमेरामध्ये व्यवस्थित नाही दिसलं तर पंचांचा जो सॉफ्ट सिग्नल असेल तोच निर्णय कायम असेल, याची सुद्धा नोंद सगळ्यांनी घ्यायची. सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीला जर पाहिलं तर दोन्ही संघांच्या बाजूने ही मॅच जाताना पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर गुरुदत्त, श्री गुरुदत्त नावे, सोनखार आणि नवखार एकत्रित पाहायला मिळत आहेत. संघ मालक आहेत शंकर शाबासकर आणि दुसऱ्या बाजूला श्री मैत्री 11 दर्या किनारा अष्टमी रॉयल्स, अष्टमी आणि रॉयल्स राजू केरकर आणि अबुशेठ गोतावडे यांची ही टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बॅकफुटला जात असताना जर पाहिलं तर हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता पॉइंटच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार आला. गैरीनाथ यांनी सुरुवात तर चांगली केली परंतु त्यानंतर जर पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळतील. हर्षद आणि संजय या जोडीला जर पाहिलं तर डाव पुढे न्यायचा आहे परंतु पहिल्या चेंडूवरील चौकारानंतर देखील न डगमगता चांगली या ठिकाणी कामगिरी केली गोलंदाजांनी. सलमान एक बलाढ्य खेळाडू आहेत, त्यांनी त्यांच्या गोलंदाजीतून छाप सोडण्याचा प्रयत्न केलाय. पहा किती सुंदर खेळपट्टी, किती सुंदर मैदान, तेवढ्या सुंदर आणि आकर्षक असणाऱ्या ट्रॉफीज, लाईव्ह कव्हरेज तर अगदी जबरदस्त, सगळ्यांचंच लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहे. अशी ही मानाची स्पर्धा सुरुवात झाली आहे. यावेळेला फुलटॉस बॉल, त्याला जर पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये चढवलं जात आहे तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि धावसंख्या जर पाहिली तर एका धावेने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बघता बघता पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या जर पाहिली तर 6-1 गडी बाद ही धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. श्री गुरुदत्त नावे संघाची मैत्री 11 दर्या किनारा अष्टमी रॉयल्स या संघाच्या विरुद्ध पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका, क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि हा क्रिकेटचा संघ जर पाहिलं तर मैत्रीचे नाते निर्माण करतो, ऋणानुबंध निर्माण करतो आणि हा दोन गाव एक फॉर्मॅटने सुद्धा तेच केलेला आहे.
आणि एकमेकांना एकत्र करण्याचं काम. इकडे जर पाहिलं तर कोणताही जातीभेद नसतो, कोणताही धर्मभेद नसतो, आपण सगळे एकत्र होऊन खेळत असतो आणि त्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये येत असतो. आणि आज जर पाहिलं तर या फॉर्मॅटने देखील जर पाहिलं तर बऱ्याच संघांना एकत्र केलंय, एकत्र आणलंय आणि ते काम कोणी केलंय? या धावीर चषकाने केलं आणि धावीर महाराजांच्या आशीर्वादाने ते घडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आणि धावीर चषक याला एक मानाचं स्थान केवळ रोह्यातच नाही तर अख्ख्या रायगडात आहे. महाराष्ट्रभर चर्चा होते धावीर चषकाची. आणि आता जर पाहिलं तर शाकिब येताना पाहिलं मी तर शाकिब सिद्दीक बॉलिंगसाठी येत आहेत. यावेळेला गती कमी होती. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न झाला, काव कॉर्नरच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. चांगले एफर्ट्स दाखवले आणि धावसंख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. अर्षद आणि पंचांनी मात्र त्या ठिकाणी चौकार घोषित केलेला आहे. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. चौकार. विनंती असेल जय गिरोबा अंधाराळी प्लस रोड बुद्रुक एकत्रित खेळतायत. संघ मालक आहेत मयूर पायगोडे, त्याचबरोबर हनुमाननगर वीरझोली हनुमाननगर आणि वीरझोली टीम एकत्रित आहे. त्याही टीमच्या दोन्ही टीमच्या कॅप्टननी सज्ज राहायचं आहे. यावेळेला जर पाहिलं तर काही वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. सकाळचं सत्र जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये, परंतु मैदान अतिशय चांगलं आहे. खूप कमी ठिकाणी एवढी चांगली मैदान आपल्याला पाहायला मिळतात. हे नुसतंच चांगलं नाही, माझ्या मते या स्पर्धेच्या निमित्ताने ते तयार केलं गेलेलं आहे. आणि आज जर पाहिलं तर सगळ्यांच्याच नजरा आज धावीर चषकावर लागलेल्या आहेत, पहिल्या दिवसावर लागलेल्या आहेत. 2 गाव एकत्रित आणि कशा खेळतील एकत्र 2 गाव येऊन, त्याचा सगळ्यांना प्रश्न आहे. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल होता, त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. फिल्डर आलेत त्या ठिकाणी, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केलाय आणि यशस्वी देखील राहिलेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांची लढत आहे आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना जर पाहिलं तर 12 वर जाते. हर्षद बॅटिंग करतायत, 7 वर ते खेळतायत. जोडीला आहेत संजय, ते 1 वर खेळतायत आणि शाकिब गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा खेळ आपल्याला सातत्याने मैदानात घेऊन येतो, आकर्षित करतो. युट्यूबला आपण सातत्याने मॅच पाहतो, नाहीतर मैदानात येतो, उन्हात तानात तास बसतो, कारण ही दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायची असते. यावेळेला चांगला बॉल अगदी पुढे टाकला, धावण्याचा प्रयत्न, परंतु रोखलं नॉन स्ट्रायकर बॅट्समनने. मात्र या ठिकाणी उत्साह नाही दाखवला आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 5 षटकांची लढत आहे. धावसंख्या जर पाहिली तर 12 झाली आहे. धावीर चषकाला सुरुवात झाली आणि चर्चाही सुरू होईल. आणि विविध ग्रुपवर आता लिंक गेले असतील आणि आजची लिंक नसेल पाठवली तर चर्चा होत असतील, अरे धावीर चषकाची लिंक पाठवा, आम्हाला ही स्पर्धा पाहू दे. आणि ज्यांना लिंक भेटली नसेल त्यांनी थेट मैदान गाठलं असेल आणि इकडे खेळपट्टीच्या दिशेने किंवा मैदानावर सगळ्यांच्याच नजरा असतील. यावेळेला फटका एक ताकदवर होता, परंतु तिकडे फिल्डर आले, त्यांच्याच दिशेने जाताना पाहायला मिळेल. हर्षद माघारी परत आहेत, शाकिब घेत आहेत विकेट. आणि विशेष म्हणजे मी रोहेकरांना आणि रायगडातील सगळ्यांनाच आव्हान करेल. 96,000 झालेत आणि 4-5 दिवस आपल्याकडे आहेत, त्यामध्ये 1 लाख रोहेकर इकडनं करूनच पाठवतील असं म्हणा. आणि ती जबाबदारी रोहेकरांवर असणार. बाळाशेठ, तुषार भाऊ, राजू शेठ सगळ्यांवर जबाबदारी आहे. सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. यावेळेला फटका बसलाय, बॉल हवेत आहे, परंतु थोडासा पुढे बॉल पडला आणि त्यामुळे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहिला मिळते. 12 धावा
13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। पहा सगळ्यांना विनंती आहे, पहा आपला चॅनल आहे त्याला सबस्क्राइब करायला आपल्याला काय हरकत आहे, आपलाच रायगडचा सुपुत्र आहे आणि खूप मोठी भरारी घेतोय, त्यामुळे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना विनंती आहे मोबाईल बाहेर काढा आणि अजूनही जर आपण सबस्क्राइब नसेल केला dreamscricket.in तर तो लगेच सबस्क्राइब करा। युट्यूबलाही जे मॅच पाहतायत त्यांनाही आमची कळकळीची विनंती आहे, dreamscricket.in खूप चांगलं काम करत आहे आणि अगदी छोट्यातल्या छोट्या खेळाडूंना देखील प्रसिद्ध करण्याचं काम मात्र केलं जात आहे आणि या मानाच्या स्पर्धेबरोबर त्यांचं एक नातं देखील जोडलं गेलेलं आहे। म्हणजे ज्या वेळेला स्पर्धा सुरू लाईव्ह झाली आणि तेव्हापासून dreamscricket.in चं नातं दहावीर चषकाचे राहिलेलं आहे, त्यामुळे सगळ्यांनाच विनंती असणार आहे या मानाच्या दहावीर चषकाच्या निमित्ताने आपण एक या ठिकाणावरून मात्र खूप सारे सबस्क्राइब देणार आहोत ते dreamscricket.in ला सुद्धा। तर जावेत मॅचच्या दिशेने जिकडे 2 षटकांचा खेळ संपतोय, 2 विकेट परतल्यात माघारी, मैदानाच्या आतमध्ये आता करण आणि त्याचबरोबर संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर सलमान येताना पाहायला मिळतात पुन्हा एकदा, कारण पहिलं षटक जर पाहिलं तर चांगलं राहिलं होतं, केवळ 6 धावा, पॉवर प्लेचा विशेष फायदा होऊ दिला नाहीये दोन्ही षटकांमध्ये, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं। याच मैदानात कितीतरी मॅचेस आम्ही अशा पाहिल्या ज्या शेवटच्या क्षणी पार्टी बदलताना पाहिलं, जीवित म्हात्रेचंच उदाहरण घ्या ना गेल्या वर्षीचं। यावेळेला आपण पाहू शकता सुरुवात मात्र या ठिकाणी चांगली होताना पाहायला मिळाली आहे, निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर दहावीर चषकाच्या आयोजनाची एक टीम आहे आणि ही तुषारजी शिंदे तुमच्याबरोबर जी संपूर्ण टीम आहे ना ती एकजुटीने काम करते, म्हणूनच आज जिल्हाभर या ठिकाणी या चषकाचं नाव आहे आणि म्हणून प्रत्येकाचं विशेष कौतुक। यावेळेला फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलेत, चुकीला माफी नाही, बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार। या स्पर्धेतील पहिला षटकार देखील येताना पाहायला मिळाला, यावेळेला पुन्हा एक चांगला स्ट्रोक आलाय, तोही जाईल सीमारेषेच्या पलीकडे, वा, करण मात्र रन करायला सुरुवात झाली आहे, येत आहेत 4 धावा। म्हणतात आणि त्याचमुळे आपण देखील आनंद घेत असतो, कधी काय होईल याचा नेम नाही। मागील 2 चेंडूवर 10 धावा आल्यात सुद्धा आणि इकडे खूप चांगली बॅटिंग, आता मात्र एका वेगळ्या पवित्रात बॅटिंग करण यांनी सुरू केली आहे, 23 धावांवर हा धावफलक पाठवला सुद्धा आहे। यावेळेला पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर तिकडे पोहोचतायत, हातातून कॅच मात्र निसटलेली आहे, भरात आलेले करण बचावले गेले आणि इकडे स्वाभाविक आहे सलमान थोडेसे नाराज असतील, कारण तिकडे 1 धाव सुद्धा आली। 24 वर धाव संख्या, या स्पर्धेतील पहिला चौकार आणि पहिली धाव करण्याचा मान मात्र गहिनीनाथ यांना जातोय, या स्पर्धेतील पहिली विकेट घेण्याचा मान हा मात्र सलमान यांना जातोय आणि या स्पर्धेतील पहिला षटकार मारण्याचा मान यावर्षी करण यांना जातोय सलमान। यावेळेला आपण पाहू शकता पॉइंटच्या दिशेने बॉल फिरक घेतलीये, 1 धाव मात्र तिकडे घेण्याचा प्रयत्न। हा चांगली स्पर्धा असली तर प्रेक्षकांची उत्कंठा असतेच असते, मैदानात गर्दी करतात आणि युट्यूबलाही गर्दीच करतात, त्यामुळे दहावीर चषक म्हटलं तर हे आपल्याला दरवर्षी पाहायला देखील मिळतं। धाव संख्या 25 वर गेली आहे, षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे। आजपासून सुरू झालेला क्रिकेटचा हा सोहळा प्रत्येकाला डोळ्यात साठवायचा आहे। स्लोवर 1 गती परिवर्तन केलं सलमानने, वेगात गोलंदाजी करणारे सलमान स्लोवर 1 टाकून गेले आणि निर्धाव चेंडूची सांगता इकडे होताना पाहायला मिळाली। बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय, या षटकात विकेट नाही आली परंतु धावा मात्र आलेल्या आहेत 12 आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 25 धावा, 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत श्री गुरुदत्त नावे संघाच्या। एक मिनिट डीजे तुमच्याकडे येतोय पुन्हा। श्री शंकर शाबासकर साहेब, विनंती असेल संघ मालक आपला
इनिंग ब्रेक मध्ये सन्मान केला जाणार आहे, कारण जेवढे संघ महत्वाचे आहेत तेवढे संघ मालक सुद्धा महत्वाचे आहेत. आज या स्पर्धेची कीर्ती आहे तुम्हा संघ मालकांमुळे आहे, त्यामुळे खेळाडूंबरोबर आपण देखील तेवढेच महत्वाचे आहात. शंकर शाबासकर साहेब इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी यायचा आपला सन्मान केला जाणार आहे. राजू केरकर साहेब आणि त्याचबरोबर अबू सेठ गोतावडे आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. त्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये संघ मालकांनी इकडे यायचं आणि पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन यांनी देखील सज्ज राहायचे. जय गिरोबा अंधाराळी आणि त्याचबरोबर रोड बुद्रुक एकत्रित आहेत. मयूर पायगुडे साहेबांची टीम आहे. दुसऱ्या बाजूला हनुमाननगर आणि विरजोली असणार आहे. तर हनुमाननगर आणि विरजोली एकत्रित आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठीक आहे, ओनरचं नाव कळेल आपल्याला, त्याचाही उल्लेख आपण येणार आहे. परंतु दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण देखील सज्ज राहायचंय. ही मात्र उत्कंठ असणार आहे. दोन गावं एकत्रित आल्यानंतर काय करू शकतात. आता चर्चा याची सुरू झाली असेल दोन्ही गावामध्ये, दोन्ही गावात काय तालुक्यांमध्ये. अरे दोन गाव एकत्र तर खेळणार कोण, कोण बॅटिंग करणार, कोण बॉलिंग करणार, कुणाचे बॅटर, कुणाचे बॉलर, कुणाचे किती खेळणार, याची चर्चा होताना पाहायला मिळेल. एक मनगटी घड्याळ सापडलेला आहे, तर कुणाचं असेल तर ओळख पटून घेऊन जायचं. आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 25. येणाऱ्या 2 षटकामध्ये काय होते पाहायचे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पियुष आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर करण 12 वर खेळतात, संजय 2 वर खेळतात. करणने मात्र ताबडतोब अंदाजात सुरुवात केली आहे. येणाऱ्या 2 षटकात पाहूयात किती धावा होतील. 5 षटकांची ही लढत आहे. यावेळेला टप्प्याचा बॉल, त्याला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आलेत तिकडे आणि पकडतायत कॅच. वा, खूप जबरदस्त मॅचच्या दिशेने 25 धावा धाव फलकावर. पियुष गोडके यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय, तर फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जीवन दिवकर आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे त्यांच्याकडून होईल. पहिल्याच बॉलवर विकेट घेण्यात यशस्वी राहिले पियुष, परंतु आता करण आणि जोडीला जर पाहिलं तर जीवन दिवकर यांना आपण पाहत आहोत. ओव्हर नंबर 4. बॅट फिरवली परंतु साजेसं टायमिंग नाही करू शकले, फुटवर काही नाही करू शकले. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. सगळ्यांनाच विनंती आहे किंवा एक माहिती देणं देखील गरजेचं होतं. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल, परंतु तो रनआउट, बिमर आणि नो या करता असेल याची नोंद घ्यायची आहे. पंचांना ज्या ज्या वेळेला वाटेल की आता ही परिस्थिती या ठिकाणी रिव्ह्यू घेतला पाहिजे त्यावेळेला ते घेऊ शकतात, परंतु पहिला सॉफ्ट सिग्नल विचारला जाईल आणि जर का लाईव्ह मध्ये ते कव्हर नाही झालं तर सॉफ्ट सिग्नल हाच ग्राह्य धरला जाईल. याची नोंद सगळ्यांनी घ्यायची. 25 धावांवर 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अतिशय चांगलं वातावरण आज पहिल्याच दिवशी या स्पर्धेच्या पाहायला मिळतंय. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. पॉइंटचे फिल्डर तिकडे पोहोचतायत आणि आणखीन एकदा झेल सुटतोय. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. चांगल्या चांगल्या खेळाडूंकडून सुद्धा हे होताना पाहायला मिळतं. आणि धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 26 धावा धावफलकावर. धावफलकावर, परंतु गोलंदाजी चांगली होते पियुष यांच्याकडून. 3 चेंडूत केवळ 1 धाव खर्ची केली आणि ती सुद्धा आता झेल सुटला तो. आणि पाहूयात परंतु करण ज्यांनी मागील षटकामध्ये खूप चांगली
खूप चांगली बॅटिंग त्यांच्याकडून पाहायला मिळाली होती. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न करताय, टायमिंग नाही करू शकले. फिल्डर आहेत तिकडे, त्यांच्याच दिशेने चेंडू जाईल. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 27 वर पोहोचली आहे. श्री धावीर चषक आपण पाहतोय. रोहा तालुक्यातील मानाचा, रायगडातील सन्मानाचा आणि 12 वर्षाच्या परंपरेचा हा धावीर चषक आपण पाहतोय. सर्व क्रिकेट रसिक, कारण रोहाचे मुंबईकर जे आहेत ते सुद्धा खूप चांगलं क्रिकेट, आणि रोहा तालुकाकर मुंबईमध्ये देखील बऱ्याचशा स्पर्धा त्यांच्या पार पडल्या जातात. यावेळेला पुन्हा मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट तर फिरवली गेली आहे. इकडे जीवन यांच्याकडून, जीवन दिवकर होते आणि त्यांच्या बॅटमधून आलेला एका धावेचा फटका येताना पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी या षटकात राहिली पियुष यांची. 28 धावा धावफलकावर आहेत. निर्धारित 5 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील हेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. अनेक अशा आठवणी या स्पर्धेच्या आमच्या आहेत. कित्येक खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली आहे. रथी महारथी रोह्यात आले, ही स्पर्धा गाजून गेले आणि धावीर चषक हे नाव मात्र टेनिस क्रिकेटमध्ये दुमदुमत राहिलं. खूप टप्प्याचा बॉल, त्याला कव्हर्सला खेळले. फिल्डर मात्र खूप दूरवरून येतात, त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न, चांगले एफर्ट्स दाखवले. चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 2 धावा तिकडे पूर्ण, आणि आता मिक्सफील्ड देखील थोडीशी होते आणि 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. बघता बघता ओव्हर नंबर 4 संपली. धावसंख्या झाली आहे 31. 3 विकेट परतल्यात माघारी. श्री गुरुदत्त नावे संघ 31. डीजे आयोजकांच्या सूचना आहेत. दोन्ही टीमचे जे संघ मालक आहेत त्यांना विनंती, आपण ऑलरेडी मुख्य मंचाच्या दिशेने यायचंय. त्या ठिकाणी आपला विशेष सन्मान केला जाणार आहे आणि पुढच्या मॅचचा टॉस देखील केला जाणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 31 धावा धावफलकावर शेवटचे षटक मात्र मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. मी आयोजकांचा आभारी आहे. एक दिवस का होईना माझी विनंती मान्य केली आणि पहिलाच दिवस मला दिला त्याबद्दल. सफान पठाण आलेले आहेत, कारण एखाद्या मानाच्या स्पर्धेचा दरवर्षी घटक होणं, मग ते एक दिवसापुरतं का होईना, हे सुद्धा खूप महत्वाचं असतं तुषार सर. आणि या स्पर्धेचा घटक होण्याची संधी लगातार मागील मागील 7-8 वर्ष तरी लगातार संधी मिळते या मानाच्या स्पर्धेचा घटक होण्याची. यावेळेला लोअर फुल टॉस, समोरच्या दिशेने खेळणे, अंतिम षटक आहे. बॉलने घेतली जास्त उसळी आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. केलीये, गरज आहे, शेवटचा षटक आहे. या षटकात धावा येणं गरजेचं होतं आणि घ्या आणखीन एक मोठा फटका जो जाईल सीमा रेषेच्या पार.
आणि योग्य चेंडू आहे याची नोंद घ्यायची आहे. रिव्ह्यू तुमचा संपलेला आहे याची नोंद घ्यायची आहे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी संपलेला आहे या डावातला. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. करणची बॅट मात्र चांगलीच तळपली आहे. या धावसंख्येला कुठेतरी 50ची पार न्यायचा इरादा त्यांचा असणार आहे. यावेळेला पाठीमागे बॉल जातोय, धाव घेण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी चेंडूची फेकी, परंतु त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला. इकडे तर रेसच लागली आहे आणि दुसऱ्या धाव घेत असताना मात्र खेळाडू धावबाद होत आहेत. दर्या किनारा अष्टमी रॉयल्स, अष्टमी प्लस रॉयल्स रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पहिल्या रनआउट साठी पंचांनी घेतलाय. बॉलिंग टीमने पहिला जो रनआउट, पहिल्याच प्रयत्नात रनआउट आहे का याकरता बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतला याची नोंद घ्यायची आपण. त्या दरम्यान आपण पाहतोय आमच्या मंडळाचे एक धडाडीचे सदस्य सन्माननीय संकेत देशमुख यांचं आगमन झालंय. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आणि विनंती करतोय त्यांना व्यासपीठावर येण्याची. विनंती असेल विरझोली आणि नक्कीच हनुमाननगर मोर्याळी, आणि विनंती असेल जय गिरोबा अंधराळी आणि नक्कीच रोड बुद्रुक. ज्या संघाचा संघनायक असेल त्यांनी प्लेइंगची आपली 12ची लिस्ट आणि संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी करण्यासाठी समालोचन कक्षासमोर यायचं आहे. वेळ घालवायचा नाही. दिलेल्या जो इनिंगचा ब्रेक असेल तिथंच नाणेफेक होईल. जो संघाचा संघनायक हजर असेल त्याच्या बाजून तो कॉल दिला जाईल. वेळेची बचत करायचे स्पर्धेचे काही नियम आहेत, त्यामुळे तुम्ही बिफोर टाइम तिथं हजर राहायचं आहे. तर पहिली रन कंप्लीट आहे याची नोंद या ठिकाणी घ्यायची. दोघांच्याही या डावातील रिव्ह्यू संपलेले आहेत. पुढल्या डावामध्ये तुम्हाला ते मिळतील याची नोंद देखील घ्यायची. पुन्हा एकदा सफॉन. हो, यावेळेला जर पाहिलं तर एक भेदक मारा, एक वेगवान चेंडू येताना पाहायला मिळाला. अगदी पुढे टाकला होता परंतु काही कळू शकला नाही. बॉल जाईल याची रक्षकांकडे. अमर आलेले आहेत जीवन यांच्या जोडीला. जीवन स्ट्राईकवर पाहायला मिळतात. 42 वर धावसंख्या आहे आणि सफरने पहा चांगलं कमबॅक केलं इकडे. यावेळेला फुलटॉस बॉल, त्याला मात्र पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉल हातातून निसटतोय. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय परंतु फलंदाजाने सकारात्मकता नाही दाखवली त्या, आणि एक धाव घेतल्यानंतर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात खेळाडू होत आहेत धावबाद. श्री गुरुदत्त नावे संघाचे संघनायक, आणि विनंती असेल अष्टमी रॉयल्स संघाचे संघनायक यांना आपण या इनिंगच्या दरम्यान आपला सन्मान केला जाईल. आपण मुख्य व्यासपीठाकडे चालायचं आहे.
यावेळेला मात्र डावाच्या अंतिम टप्प्यामध्ये यासाठी विनंती असेल या ठिकाणी शंकर शाबासकर साहेब आणि राजू केरकर साहेब, आबूशेठ गोतावडे या संघ मालकांना विनंती असेल आपण या ठिकाणी त्वरित यायचंय, आपला सन्मान केला जातो। या मानाच्या प्रतिष्ठेच्या संघ स्पर्धेमध्ये आपण संघ मालकत्व घेतलेलं आहे आणि त्याबद्दल आपला विशेष सन्मान या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल। त्यामुळे शंकर शाबासकर साहेब, राजू केरकर साहेब आणि आबूशेठ गोतावडे आपल्या सगळ्यांना विनंती असेल आपण या ठिकाणी त्वरित या। तुषारजी नक्कीच विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना, जो दुसरा सामना आहे त्या दोन्ही संघनायकांनी त्वरित यायचं आहे आणि आपला निर्णय टॉस बॉक्स मध्ये द्यायचा आहे, ही एक दुसरी विनंती असेल। बॉल चॉईस सुद्धा करून तिथूनच जायचं आहे। आमच्याकडून बॉल देणं राहिलं तर तुम्ही मागून घेऊन बॉल चेक करूनच जायचं आहे, ही तुम्हाला असेल विनंती। आणि विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी संकेतजी देशमुख यांना की आपल्या शुभ हस्ते केला जाईल नाणेफेक। तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया। दुसऱ्या मॅचचं आपण टॉस करून घेतोय, नक्कीच आपल्या समेत जुळले जातील संकेत देशमुख आणि बाळाशेठ महाबळे। तर या मान्यवरांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या मॅचचा टॉस होईल। एका बाजूला असेल जय गिरोबा अंधराईचा संघनायक अंकित मोहिते, तर हनुमान नगर आणि विरजोली संघाचा संघनायक कॉल असेल आणि इथे मात्र जय गिरोबा अंधराळी नाणेफेकीचा कौल जिंकतोय। तर प्रथमतः अंकित आपला निर्णय काय असेल? बॉलिंग करू आम्ही आणि बॉलिंग करत असताना आता आपला वेगळा फॉर्मॅट आहे, दोन गाव एक संघ आहे, तुझ्या समेत रोड बुद्रुक गाव खेळतोय। तर असं असताना तुमची बॉन्डिंग कशा पद्धतीने झाले, कारण लॉर्ड्स आपण 2 दिवसापूर्वी पाहिले होते आणि असं असताना तुमच्यामध्ये बॉन्डिंग कसं झालंय रोड बुद्रुक आणि अंधराळीमध्ये? आता रोड बुद्रुकमध्ये आम्ही 4 जण घेतलेले आहेत, त्यात बंटी काक स्वतः आहे ऑलराऊंडर, वैभव आहे, निमिषा आणि जयू आहे, तर आणि माझ्याकडे पण 2 लेफ्टी आहेत, सूरज आणि लालू, रोहन आहे, बाळू आहे, मी आहे स्वतः, अशी आमची बॉन्डिंग झालेली आहे। 3 लेफ्टी घेऊन खेळणार आहोत आम्ही। खूप साऱ्या शुभेच्छा या मॅच साठी असतील। तर नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने नाही गेलेला आहे, तुम्हाला आता प्रथम फलंदाजी करायची आहे। आता आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करत असताना धावा काहीशा कमी झाल्यात, पण तुमच्याकडे हनुमान नगर मग अमित नागती असेल, मग त्यांच्यावर तुझा विश्वास कसा आहे? हा विश्वास खूप आहे। धन्यवाद। इथे मात्र टॉस बॉक्स मधून कॉल येतोय, जय गिरोबा अंधराळी संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय। ओव्हर टू कॉम बॉक्स। तीस चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता, म्हणजे निर्धारित 5 षटक, जसं पहिलेच सांगितले होते की 50चं टार्गेट असू शकतं आणि तेवढं झालेलं आहे। आणि आता प्रति षटकाकडे 10ची सरासरी असताना मात्र सागर बोबाड आणि मजर गौरी हे दोन्ही लेजेंड मैदानाच्या आतमध्ये यावेळेला बॉल थोडासा अखूट टप्प्याचा होता, खेळायचा होता मिड विकेटला, टायमिंग नाही प्रॉपर झालं, परंतु 1 रन मिळाली आणि धावसंख्येला सुरुवात होताना पाहिलं मिळते। गहिनीनाथ यांच्याकडे क्षमता आहे, दिग्गज खेळाडू आहेत, दुसऱ्या बाजूला मजर या देखील नावाने मात्र रायगड जिल्हा गाजवलेला आहे आणि आज ते मात्र पुन्हा एकदा बॅटिंगसाठी पाहायला मिळतात। त्याच स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धेने
खूप कित्येक खेळाडूंना एक नावलौकिक मिळवून दिला. मैत्री 11 दर्या किनारा अष्टमी रॉयल्स, अष्टमी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रोहा रॉयल्स एकत्र खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सोनखार आणि नवखार एकत्रित खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणनीती थोडीशी बदलली गेली आहे, कारण मजर आलेत, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गहिनीनाथ यांच्याकडे देखील प्रदीर्घ असा असणारा अनुभव, त्यामुळे ही लढत रंगेल. पहिलाच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न गहिनीनाथ गोलंदाजीसाठी होते आणि पहा जबरदस्त झेल घेतलाय. फॉलो थ्रू मध्ये एवढ्या लांब गेले आणि मजर यांना पहिल्याच बॉलवर माघारी पाठवलंय त्यांनी. विकेट. धावाला सुरुवात झाली आणि ती सुद्धा पहा पहिल्या बॉलवर धाव आली. दुसऱ्या बॉलवर जर पाहिलं तर मजर गौरी सारखा एक बलाढ्य खेळाडू माघारी परतावला आणि तो देखील गहिनीनाथ यांचे या ठिकाणी योगदान राहिलंय. आणि आता जर पाहिलं तर सलमान सिद्दीक येताना पाहायला मिळतील. पहा क्रिकेटला वय नसतं असं म्हटलं जातं, तुम्ही जिद्द किती दाखवताय खूप महत्वाचं असतं आणि ती इकडे दाखवली गेलेली आहे. एका धावीवर एक विकेट आली आहे. 50 धावांचा करायचा आहे पाठलाग. आपण पाहत आहोत श्री धावीर चषक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉलला खेळायचं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेने, अंदाज नाही आला. बॉलला मात्र थोडंसं वळणही पाहायला मिळालं आणि इकडे गहिनीनाथ फलंदाजीत विशेष छाप नसेल सोडली, परंतु गोलंदाजी सोडण्याचा प्रयत्न आहे आणि 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली, 1 विकेट देखील घेतलेली आहे. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवरफुल बॅटिंग करायचा इरादा बॅटरही करतायत, परंतु गोलंदाजी खूप चांगली होते. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि तिकडे जर पाहिलं तर 1 धाव पूर्ण होताना पाहिला मी ते थोडासा संयम दाखवलाय सलमान यांनी, कारण गोलंदाजी चांगली होते, चांगल्या टप्प्यावर होते आणि ज्यावेळेला चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी होत असते त्यावेळेला तिला सन्मान देखील देणं गरजेचं असतं. अजूनही जर पाहिलं तर 26 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सगळ्यांचं लक्ष धावीर चषकावर लागले. हो हो हो, आणखीन एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. पंचांनी मात्र अपील फेटाळलंय. डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळेल. गहिनीनाथ यांना आपण पाहतोय. नक्कीच क्रिकेटला वय नसतं आणि ते कित्येक खेळाडूंनी सातत्याने सिद्ध देखील केलेलं आहे. गहिनीनाथ त्यापैकी एक आहेत. त्याही वेळेला चांगला बॉल येताना पाहायला मिळतोय. गहिनीनाथची गोलंदाजी काय लाजबाब पाहायला मिळाली. वय हा फॅक्टर त्यांनी इकडे नक्कीच त्यांच्या पुढे काहीच नाहीये, कारण गोलंदाजी एवढी लाजबाब आहे. मी सगळ्यांनाच विनंती करेल, पॉवर प्लेची पहिली ओव्हर केवळ 2 धावांची, टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. गहिनीनाथ कालही हिरो होते, आजही हिरो आहेत आणि आज त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध देखील केलेलं आहे. पहिली ओव्हर संपते, 2 धावा. या डीजे. केलेला आहे बॅटिंग मध्ये, नाही तर बॉलिंग मध्ये आपली छाप सोडलेली आहे, परंतु मॅच संपलेली नाहीये. इकडे जर पाहिलं तर अजूनही 24 चेंडू आणि 48 प्रति षटका गणिक 12 ची सरासरी गाठायची आहे. प्रति चेंडू गणिक 2 ची सरासरी आणि त्यासाठीचे प्रयत्न सलमान आणि सागर यांना करावेच लागतील. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आता संदीप येताना पाहायला मिळतात. पाहूया संदीप काय करतील या ठिकाणी. यानंतरच्या मॅच ची देखील उत्कंठा असणार आहे. प्रेक्षकांची पहा हळूहळू मैदान व्याप्त होते आणि त्याचं कारण आहे आज 16 संघ, उद्या 16, परवा 16, म्हणजे रोहा तालुक्यातील 48 संघ खेळणार आहेत, कारण एक गाव असे 2 गाव 1 संघ फॉर्मॅट आहे. टप्प्याचा बॉल, चुकीला माफी नाही आणि सलमानने त्या ठिकाणी बॉलला फेकून दिले.
एक मोठं नाव आहे रोहा तालुका क्रिकेटमधील धडाकेबाज बॅटर आहेत आणि पहा अखूट टप्प्याचा बॉल होता, थोडासा कमी गतीचा होता, त्याचा फायदा उचलला, फाईन लेगला 6 खेळलेत. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते, परंतु आता फिल्डरच्या दिशेने खेळला. गती कमी होती, त्या गतीचा अंदाज आला नाही, दिशा द्यायचं होतं ते योग्य दिशा नाही देऊ शकले आणि फिल्डर होते तिकडे उपलब्ध, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येतोय पहा, खूप महत्त्वाचे असतील जेवढे डॉट बॉल येतील, जेवढे मोठे स्ट्रोक येतील तेही महत्त्वाचे असतील. 50चं आव्हान सुरुवातीला छोटं वाटत होतं, परंतु पहिल्याच षटकात 2 धावा आल्यानंतर तेही मोठं वाटायला लागलंय. परंतु सलमान यांची सुरुवात खूप चांगली राहिली आहे. पाहूयात संदीप कशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या विरुद्ध करतील. 22 चेंडू आणि 42 धावा. पहिलीच मॅच हळूहळू रंगात येऊ लागलेली आहे आणि श्री धावीर महाराज चषकाचं वैशिष्ट्यच हे आहे, इकडे मॅचेस खूप चांगल्या होतात. हार कोणालाच पाहिजे नसते, इकडे प्रत्येकाला फाईट करायची असते, प्रत्येकाला जिंकायचं असतं. ही मानाची स्पर्धा सगळ्यांच्या वर्षभर लक्षात देखील राहते. यावेळेला ताकद होती आणि सलमान यांनी बॉलला पाठवलंय लांब 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 लांब, खूप लांब. चेंडूवर पुन्हा एकदा षटकार आला. षटकाराची भाषा बोलायला आवडते या बॅटरला. नाव आहे सलमान. परंतु पाहूयात गोलंदाजाला देखील चांगली कामगिरी करावी लागते. 2 गावं एकत्रित आलेले आहेत. नॉर्मली प्रत्येक गावात 10-15 चांगले खेळाडू असतात. 30 खेळाडू झाले, त्यातील 11 निवडायचे. निवड समितीलाही प्रश्नचिन्ह, प्रत्येक टीमच्या संघ मालकापुढे देखील प्रश्नचिन्ह होतं. संघ निवडले गेलेले आहेत. कदाचित फॉर्मॅट नवीन असेल, परंतु काही टीम खूप चांगल्या देखील बनतील. परंतु मजा येईल ज्यावेळेला अशी स्पर्धा पुढे जाईल. यावेळेला मात्र चौकाराची देखील भाषा बोलतायत की काय, परंतु फिल्डर आले तिकडे. एक धाव घेतली, दुसरीचा कॉल दिला गेलेला आहे, परंतु तिकडे सलमानने प्रतिसाद नाही दिला आणि आता ओ हो 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 नाराज असतील या ठिकाणी सागर, कारण रनआउटच्या स्वरूपात विकेट नंबर 2. रनआउटच्या स्वरूपात आलेली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. तिकडे विनंती असणार आहे आयोजन कमिटीच्या वतीने, ते 4ही खेळाडू आपण सफेद रंगाचा जो पडदा आहे त्याच्या पाठीमागे सगळ्यांना बसायचे. मैत्री 11 सफेद रंगाच्या कपड्याच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांना बसायचे. तिकडे सगळ्यांनाच विनंती, सागर आपणास आणि सगळ्यांना, सागर सगळ्यांनाच पाठीमागे बसायचे, सगळ्यांना पाठीमागे बसायचे विनंती या ठिकाणी केली जाते. आणि केलेली विनंती मान्य करणारे प्रेक्षक म्हणजे रोह्यातील प्रेक्षक, बरोबर ना. जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी फलंदाजीसाठी जर पाहिलं तर सुफियान येत आहेत. आणखीन एक बाहुबली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता सलमान त्यांच्या जोडीला आहेत. परंतु गोलंदाजीसाठी संदीप, रनआउटच्या स्वरूपात का होईना विकेट येणं गरजेचं होतं आणि विकेट मात्र आली आहे सलमानच्या जोडीला. सुफियान पहिलाच बॉल पॉइंटच्या दिशेने कट करतायत. बॉल निघाला सीमारच्या दिशेने, रेस लागली फिल्डर आणि बॉल यांच्यामधील आणि फिल्डरने ती जिंकली. बॉल अडवण्यात यशस्वी राहिले आणि तिकडे जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या आल्या पहिल्याच बॉलवर सुफियान यांनी. आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजे 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकात केवळ 2 धावा होत्या आणि या षटकात मात्र चांगल्याच धावा आल्यात. म्हणून तर हा क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडतो, कधी इकडे तर कधी तिकडे. मैत्री 11 दर्या किनारा अष्टमी रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता श्री गुरु दत्त नावे यांच्यामधील संघर्ष, यांच्यामधील क्रिकेट आपण पाहत आहोत. यावेळेला देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. मिड ऑफला अडवला जाईल बॉल, तोपर्यंत 1 धाव. या षटकात चांगलीच धावसंख्या आली आहे आणि बघता बघता 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि धावसंख्या 18.
साठी ज्यांनी पहिल्या षटक केवळ 2 धावांचं टाकलेलं आहे ते जेताना पाहायला मिळत आहेत. गैरीनाथ पहिल्या षटकात खूप प्रभावित केलं होतं आणि आता पाहूयात काय होईल, कारण समोर जर पाहिलं तर सुफियान आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर सलमान आहेत. सुफियान यावेळेला बॅकफुटला जात असताना कव्हर पॉईंटच्या दिशेने स्ट्रोकला खेळताना पाहायला मिळाले. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय, परंतु इकडे सलमानने सकारात्मक प्रतिसाद नाही दिला आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. अजूनही जर पाहिलं तर 17 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. ही मॅच कोणत्या दिशेने जाईल? मानाच्या धावीर चषकामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये कोण जाणार? कोणती 2 गावं असतील जे दुसऱ्या फेरीमध्ये एकाच मॅच मध्ये जातील, बरोबर ना? आणि कोणती 2 गावं आहेत जी एकाच सामन्यामध्ये बाहेर देखील जाणार आहेत? यावेळेला फुल टॉस बॉल, त्याच्यावर आक्रमण, चुकीला माफी नाही, गुडघा जमिनीवर टेकवला. सातत्याने चर्चेत आहे, कित्येक मॅचेस जिंकून दिल्या धडाकेबाज बॅटिंगने, परंतु समोर देखील तेवढे चांगले गोलंदाज आहेत. यावेळेला रिव्हर्स खेळले आणि याही बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. 4 चौकार. ही वेळेला एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. हा थोडासा कल्पक होता आणि या रिव्हर्सच्या फटक्याने धावसंख्या 29 वर पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. मैत्री 11, दरिया किनारा, अष्टमी रॉयल्स एकत्रित पाहायला मिळत आहेत आपल्याला. 15-21. यावेळेला पुन्हा स्ट्रोक तर येतोय, परंतु तिकडे फिल्डर आलेत आणि वाह, जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळते. स्वतःला बॅलन्स केलं, बाहेर गेले, पुन्हा बॉल आतमध्ये टाकला, ते कॅच पकडली आहे. आणि इकडे जर पाहिलं तर दोन्ही पंचांना विनंती असेल आपल्यापैकी एका पंचांकडे यायचं.
हर्षद टावरी यांचं कौतुक करावंच लागेल या ठिकाणी. ज्या पद्धतीची त्यांनी कॅच घेतली आहे, सगळ्यांनाच विनंती असेल त्या कॅचसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. स्वतःला बॅलन्स केलं आणि पुन्हा एकदा बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला. असं वाटलं की आता आपला तोल जातोय. पुन्हा एकदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील अशा प्रकारच्या कॅचेस आपण पाहतो, IPL मध्ये पाहतो आणि आपल्यासाठी हे रोह्याचं IPLच आहे. श्री धावीर चषक आणि 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. म्हणजे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 14 चेंडूंचा खेळ बाकी आणि 21 धावांची आवश्यकता. परंतु सलमाननी खूप चांगली कामगिरी केली. 8 चेंडू खेळले, त्यामध्ये जर पाहिलं तर तब्बल 26 धावा केल्या, 3 षटकार आणि 1 चौकार समावेश होता त्याच्यामध्ये आणि हीच खासियत देखील राहिली आहे त्यांची नेहमीच. मजर लवकर बाद झाले आज जरूर, परंतु सलमानने खूप चांगली कामगिरी केली. सुफियानच्या जोडीला राजू येताना पाहायला मिळतील. पाहूया. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी, 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळला जातो. 1 धाव तिकडे घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र दिला त्या ठिकाणी आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. सॉफ्ट सिग्नल. एकतीस धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर 13 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. गहिनीनाथ गोलंदाजी करतायत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजू आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर सुफियान आहेत. 13 चेंडू 19 धावा. पहिलीच मॅच रंगतदार होताना पाहायला मिळत आहेत. एकाच मॅच मध्ये 4 गावं एकमेकांच्या विरोधात आहेत. 2 विरुद्ध 2. हो 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 हो. यावेळेला मात्र चांगल्याच ठिकाणी लेंथ वरचा बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा कटही होताना पाहायला मिळाला आणि जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि इकडे 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली होती 31. 12 चेंडू मध्ये अजूनही 19. म्हणजे मॅच ऑन आहे. इकडनं मॅच कुठेही जाऊ शकते. नावेला देखील जाऊ शकते. म्हणजे श्री गुरुदत्त नावेच्या बाजूने जाऊ शकते किंवा मैत्री 11 दर्या किनारा अष्टमी रॉयलच्या बाजूने देखील जाऊ शकते. शंकर शाबासकर साहेबांच्या बाजूने देखील जाऊ शकते किंवा राजू केरकर आणि अबुशेठ गोतावडे साहेब यांच्या बाजूने देखील जाऊ शकते. त्यामुळे पाहायचं आहे येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये काय होईल. डीजे. बाकी 19 धावा करायच्या आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. दोन्ही संघ जर पाहिलं तर तेवढेच बलाढ्य आता झालेले आहेत. 2 गावं एकत्रित आलेली आहेत आणि या फॉर्मॅटनुसार मात्र संपूर्ण तालुक्यामध्ये या फॉर्मॅटची देखील चर्चा होताना पाहायला मिळाली आहे. राजू एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुफियान आहेत आणि ही जोडी आपल्या टीमला मॅच जिंकू देणार का, कारण गोलंदाजीसाठी येत आहेत. अभिषेक आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. सोनखार नौकार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अष्टमी आणि रॉयल्स एका बाजूला एकत्र पाहायला मिळत आहेत.
यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय, टायमिंग नाही करू शकले. एक धाव तिकडे घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदलतंय. 32 धावा म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हीच तर खासियत आहे श्री धावीर चषकाची, मानाच्या प्रतिष्ठेच्या या स्पर्धेची. आणि म्हणूनच गेली 12 पर्व या ठिकाणी प्रेक्षकांची सुद्धा गर्दी होते. आणि पहिल्या दिवशी आणि पहिल्याच मॅच मध्ये अर्ध मैदान तर आताच भरलं सुद्धा, गर्दी मैदानात आणि गर्दी युट्यूबला सुद्धा. परंतु कोण जिंकते याची चर्चा पाहायला मिळेल. गावागावात क्रिकेटचं लोन पसरलेलं आहे. गावागावात विविध असोसिएशन देखील पाहायला मिळतात. रोहा तालुक्यामध्ये विभागाची असोसिएशन पाहायला मिळते आणि त्यातील बलाढ्य संघ देखील आपल्याला पाहायला मिळतात. विविध गावांमध्ये क्रिकेट आता चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतंय. परंतु अशा काही स्पर्धा असतात ज्यामध्ये खेळण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो. अभिषेक, राजू यांनी हा चेंडू जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, काय कॅच पकडली आहे. आणखीन एक चांगला झेल या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. सुस्थितीत असणारी टीम मात्र या ठिकाणी या 2 कॅचेसची थोडीशी अडचणीत आली आहे. तिकडे कधी इकडे कधी तिकडे अशी मॅच आता सुरू झाली आहे. कधी शंकर शाबासकर साहेबांच्या बाजूने, कधी राजू केरकर साहेब आणि अबुशेठ गोतावडे साहेब यांच्या बाजूने ही मॅच जाताना पाहायला मिळते आपल्याला. पाहूया, 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता अजूनही आहे. दोन्ही बंधूंनी कॅचेस पकडल्यात, तवरी बंधू आणि या 2 कॅच तर की फॅक्टर राहिलेले आहेत. पाहूया, क्रिकेटचा खेळ आहे, शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. नादिर आलेत. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला, यष्टीरक्षकांकडे गेला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल. एका बॉल नंतर समीकरण बदलतं आणि आता जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. पहा, मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. समीकरण मात्र सातत्याने बदलताना पाहायला मिळतंय. 13 चेंडू आणि 19 धावांची मॅच आता जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 18 धावांमध्ये आली आहे. म्हणून तर म्हणतात क्रिकेटच्या खेळात गाफील राहून चालत नाही. तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत अलर्ट राहावं लागतं. मॅच अजूनही दोन्ही टीमच्या बाजूने जाऊ शकते. नादिरकडे क्षमता आहे, सुफियानकडे क्षमता आहे. 4 विकेट माघारी परतलेले आहेत. पुन्हा एकदा अभिषेक. यावेळेला पंच नो बॉल घोषित करतायत आणि हा बॉल जर पाहिला तर समोरच्या दिशेने गेलाय आणि नो बॉल. आणि या षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल. पहा, आपली टीम जिंकावी, आपलं गाव जिंकावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठीचे पारितोषिक आहे आणि प्रोत्साहनही आहे. मॅच संपलेली नाहीये, परंतु प्रयत्न करावे लागतील. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, पंच व्हाईट बॉल घोषित करताना पाहायला मिळत आहे. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाते 40 वर. आता पहा, समीकरण पुन्हा बदललं. पहिल्या काही चेंडूमध्ये मात्र धावांसाठीचं स्ट्रगल सुरू होतं आणि आता जर पाहिलं तर एकाच अधिकृत चेंडूवर 8 धावा आलेल्या आहेत. यावेळेला मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाले आणि हा बॉल यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळेल. समीकरण या ठिकाणी पुन्हा बदलताना पाहायला मिळतंय. 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 10 धावा करायच्या आहेत. अजूनही मॅच दोन्ही बाजूला जाऊ शकते. अभिषेकला प्रयत्न करावे लागणार आहेत, नादिरला प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्न केल्याशिवाय कुणालाच काही मिळणार नाहीये. प्रयत्न प्रयत्न प्रयत्न
एकाच वेळेला 4 गावांची इज्जत प्रतिष्ठा पणाला लागली आहे क्रिकेटच्या मैदानातील. मानाच्या धावीर चषकामध्ये आपण पाहतोय अभिषेक विरुद्ध जर पाहिलं तर नादीर. हो हो, या वेळेला बॅक ऑफ द लेंथ आले, तिकडनं बॉलला उसळी दिली. याला तर क्रिकेट म्हणतात. कधी इकडे कधी तिकडे चढ उतार सुरू आहे. कधी गोलंदाज कधी फलंदाज, कधी नादीर कधी अभिषेक. हे मात्र या षटकात देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. कधी जर पाहिलं तर मैत्री 11 दर्या किनारा अष्टमी रॉयल संघाच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळते, तर कधी श्री गुरुदत्त नावे संघाच्या बाजूने ते हसू पाहायला मिळत आहे. 7 मध्ये 10. या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि एकाच डावामध्ये सातत्याने कधी इकडे तर कधी तिकडे अशी मॅच सुरू आहे. खूप चांगला आणि दर्जेदार खेळही सुरू आहे. अभिषेक आणि पहा काही अवांतर धावा, षटकार आला, मॅच मात्र पुन्हा पलटली आणि शेवटचे 3 चेंडू पुन्हा निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. काय मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅच आता कुठे आली होती, 9 चेंडू आणि 10 वर आली होती आणि तिकडनं आता पुन्हा मॅच 6 मध्ये 10 वर आलेली आहे. त्यामुळे पहिल्याच मॅच मध्ये जर पाहिलं जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतोय. तुषारजी ही पहिलीच मॅच आहे, पुढील 4 दिवस तुम्हाला हेच पाहायला मिळणार आहे. प्रचंड संघर्ष. मानाची धावीर चषक आहे, पहिलीच मॅच सुपर डुपर हिट ठरताना पाहायला मिळते. थोडंसं टेन्शन शंकर साबास्कर साहेबांकडे असेल, थोडंसं टेन्शन राजू केरकर साहेब आणि अबुशेठ गोतावडे साहेब यांच्याकडे देखील असणार आहे, कारण प्रत्येकाला वाटतं आपण पुरस्कृत केलेली टीम जिंकावी. तर थोडीशी घाई करायची पंचांच्या सूचना आहेत. नक्कीच फायनल सामनेच, कारण बाद फेरीचे सामने आहेत. फायनल प्रमाणेच आपल्याला प्रत्येक सामना खेळायचा आहे. आणि आज जर पाहिलं तर पहिल्या सामन्याची उत्कंठा, आता युट्यूबची गर्दी थोडीशी आणखी वाढली असणार आहे, कारण प्रेक्षकांची मैदानातली गर्दी तर केली आहे आणि जशी स्पर्धा पुढे जाईल प्रचंड गर्दी इकडे होताना पाहायला मिळेल. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडतो, त्याचं प्रमुख कारण म्हणजे याचा दोलायमानपणा. एकाच बाजूने गेला असता तर आपण एवढं लाईक केलं नसतं, एवढा आपल्याला तो नसता आवडला, आपण एवढा आत्मीयतेने पाहिला नसता. परंतु मगासपासून जर पाहिलं तर प्रेक्षकांच्या नजरा कधी गोलंदाजाकडे कधी फलंदाजाकडे या मात्र सातत्याने फिरतायत आणि मॅचही मात्र जबरदस्त होताना पाहायला मिळते. म्हणूनच आम्ही सगळ्याच आयोजन कमिटीचं कौतुक करू, कारण धावीर चषकाची आतुरता खूप मोठी असते. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात आले करण कठोरेने बॅटिंग मध्ये कमाल केली, बॉलिंग मध्ये कमाल करेल का. 11 चेंडू मध्ये 27 धावा बनवल्यात, परंतु तो होता पहिला डाव, हा आहे दुसरा डाव. त्यावेळेला करत होते बॅटिंग, आता करतायत बॉलिंग. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. सुफियानच्या जोडीला नादीर आहेत, परंतु शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावा. दोन्ही संघांना शुभेच्छा, टाळ्यांच्या गजरा देऊयात. शेवटची ओव्हर, मॅच रंगली आहे पहिलीच धावीर चषकाची. सगळ्यांच्याच नजरा या मॅच वर लागलेल्या आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं, तिकडे थोडीशी मिक्सफील्ड झाली, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. चांगला थ्रो पाहायला मिळाला. अजूनही कोणालाच माहित नाही जिंकणार कोण आहे, कोण जिंकणार. सोनकार नौकार एकत्रितपणे. एका बाजूला जर पाहिलं तर सोनकार नौकार, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अष्टमी आणि रोहा रॉयल्स एकत्रित पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. नादीरच्या हातात बॅट आहे, प्रयत्न करायचे त्यांना मात्र आपल्या या 2 गावांसाठी एकत्रित. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर करण, यावेळेला बिगिट केला जातोय. फटका जर पाहिलं तर काव कॉर्नरच्या दिशेने फलंदाज क्षेत्ररक्षक आले तत्परतेने. चेंडूची फेक वा लाजबाब होताना पाहायला मिळाली आहे. अगदी यष्ट्यांच्या लगोलग चेंडूची फेक होती, परंतु मॅच संपलेली नाहीये. शेवटच्या 4 चेंडू मध्ये 8 धावा बनतील का, जिंकणार कोण, शंकर शाबासकर साहेब की राजू केरकर आणि अबुशेठ गोतावडे यांच्यामधील उत्कंठा मात्र क्षणाक्षणाला वाढलीये. काळजाचे ठोके सुद्धा आता धगधग 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 व्हायला लागले असतील. 4 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. मानाचा धावीर चषक आपण पाहतोय, पहिलीच मॅच सुपर हिट. टप्प्याचा बॉल, गती परिवर्तन, कमी गतीचा, परंतु तो कळलाच नाही. ओ हो 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 हो. आणि इकडे जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. पाहूया, अंतिम टप्प्यात आली ही मॅच. सुफियान सारखा धडाकेबाज आणि एक बाहुबली बॅटर आहे, जर का बॅटच्या पट्ट्यात बॉल आला तर बाहेरच जाईल, परंतु पाहूया त्या ठिकाणी काय होईल. अंतिम टप्पा मॅचचा आता मात्र संपूर्ण या ठिकाणी मैत्री 11 दर्या किनारा. अपेक्षा असेल एखाद्या मोठ्या फटक्याची, एखाद्या षटकाराची, एखाद्या चौकाराची, कारण अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 8 धावा म्हणजे षटकार चौकाराची भाषा मात्र आता बॅटला बोलावी लागेल. फटका तर आलाय, मिड विकेटच्या दिशेने जातो. 1 धाव तर तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर आलेत आणि चेंडूची फेक ही होईल. एकच धाव तिकडे मिळणार आहे. आणि आता जर पाहिलं तर 2 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता.
विकेटवर मॅच आहे, विकेटचा आधार घेतला जाईल. 1 मिनिट थांबा सर. विकेटचा जर विचार केला, पहिल्या डावामध्ये 5 विकेट गेल्या होत्या, या डावामध्ये 4 विकेट गेल्या आहेत. म्हणजे जर पाहिलं तर या ठिकाणी 2 चेंडूमध्ये विकेट नाही गमावली तर 6 केल्या तरी चालतील. ओ हो हो हो, पाहूयात. नादिरकडे क्षमता आहे आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी देखील चांगली करताना पाहायला मिळतात. करण की नादिर की करण. बिग हिट, फटका तर खेळलाय. पाहूया किती लांबवर जाईल आणि फिल्डर त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅच हातातून सुटली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय, तिसऱ्याही धावेचा प्रयत्न होईल का याची उत्कंठा आहे. आणि तिसरी पूर्ण केली, चौथी होईल का, परंतु विकेटही सोडायची नाहीये. हो 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 हो, 2 गोष्टी होत्या तिकडे. विकेट जर आणि आता जर पाहिलं तर 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. पहिलाच सामना नुसता सुपर हिट नाही तर सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळतोय. दहावीर चषकाची रंगत लज्जत काय असते या ठिकाणी पाहायला मिळते. आणि नक्कीच संकेत देशमुख खुश असेल, अशीच मॅच पाहिजे होती वाटतं त्यांना सुद्धा. सगळेच आमच्या आयोजन कमिटीचे सदस्य, तुषार शिंदेपासून बाळा माबळे, संकेत आणि सगळेच संकेतजी आपण देखील, कारण आनंद घेतात या मॅचचा. 1 चेंडू शेवटचा बाकी आहे, काय होईल. शेवटच्या बॉलवर चौकार मारला जाईल का, षटकार मारला जाईल का, गोलंदाज चांगली कामगिरी करेल का. एका बाजूला जर पाहिलं तर सुफियान आहेत. संपूर्ण 2 गावांचं, एका गावाचं नाही 2 गावांचं लक्ष अख्ख्या सुफियानवर लागलंय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सोनखार आणि नौखार देवाची धावा करत असतील. हो करण, 1 बॉल चांगला टाक, 1 बॉल चांगला टाक. दुसऱ्याला म्हणत असतील 1 बॉल टोलाव, पटकाव, परंतु आता पाहायचंय काय होईल. प्रेक्षकांनो, पहिली मॅच दहावीर चषकाची आवडली असेल तर शेवटच्या बॉल साठी टाळ्या या झाल्याच पाहिजेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली आणि पैसा वसूल क्रिकेट यालाच म्हटलं जातं. शेवटच्या बॉलवर भवितव्य दोन्ही गावांचं हातात आहे बॅटच्या स्वरूपात. सुफियानच्या दुसऱ्या बाजूला करण, रन नावात जरी रन असेल तर रन द्यायचा नाहीये, यासाठी बॉल त्यांच्या हातात आहे. करण की सुफियान, सुफियान की करण. शेवटचा बॉल, 1 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. यावेळेला फटका तर टोलावलाय, पाहूयात. आणि तिकडे मिक्स फील्ड आणि धाव घेण्याचे प्रयत्न सोडून दिले त्या ठिकाणी सुफियान यांनी. आणि या मॅचला मात्र काय जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला. प्रेक्षकांचं म्हणजे 4ही टीम चांगल्या खेळल्या, 4ही गावं चांगली खेळली मी म्हणेल. आणि 2 गाव मात्र विजय होत आहेत आणि ती गावं आहेत सोनखार, नौखार. अभिनंदन शंकर शाबासकर साहेब, परंतु कौतुक राजू केरकर साहेब आपलं आणि अबू शेठ गोतावडे साहेब आपलं देखील विशेष कौतुक. मॅच संपते आणि मॅच जिंकली आहे श्री गुरु दत्त न्हावे. करण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचंय.